या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल की आपल्या गव्हाची पेरणी सुरू आहे। नमस्कार मित्रांनो, मी कृषी दूत केतन, आपल्या चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। या ठिकाणी आपला ऊस होता, तर आपण आता ना ऊसाची काढणी झालेली आहे, पाचट पेटवून झालेलं आहे। त्याला आपण रोटर मारला आहे, रोटर मारल्याची व्हिडिओ पण मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे। त्याच्यानंतर आपण 2 वेळा काकऱ्या घातल्यात, एकदा उभ्या आणि एकदा आडव्या, आणि पूर्ण आपल्या शेताची मशागत करून घेतली आहे। आणि त्याच्यानंतर आपण आता करतोय आपल्या गव्हाची पेरणी। तर गव्हाची पेरणी आपली यंत्राद्वारे कशी सुरू आहे ना ते मी तुम्हाला दाखवणार आहे। या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल आपलं पेरणीचं यंत्र आहे। या ठिकाणी आपला गहू आहे, हे पहा, आणि या ठिकाणी खत आहे। तर हे दोन्ही एकत्र केले जात आहे। या ठिकाणी व्हील आहेत, हे पहा, या ठिकाणी आपला गहू, या ठिकाणी खत आहे, आणि इथून या सगळ्या नळ्या खाली आहेत। आणि या ठिकाणी हे जे व्हील आहे, हे व्हील फिरलं जातं, आणि तशी ह्याची जी चेन दिसते, हे पहा, याला चेन अटॅच आहे। तर या चेनने सगळं फिरलं जातं आणि पुढे पेरणी सुरू होतं। हे पहा, आता तुम्हाला मी दाखवतो की ते खरे कसे चालू आहे। करा चालू। हे पहा, हे व्हील फिरत आहे। हे जसं व्हील फिरलं जाईल ना तसे ते वरचे व्हील फिरतात आणि असे सारे पडत जातात। आणि हे पहा, या ठिकाणी असे सारे पडलेत। तर अशा प्रकारे आपल्या गव्हाची पेरणी सुरू आहे। मी तुम्हाला दाखवलं की आपण त्या मशीनने कशा प्रकारे हे करतो। तर ह्या मशीनचा दर आपल्या इथे 1,500 रुपये प्रति एकर गव्हाच्या पेरणीसाठी आहे। तुमच्या इथं काय दर चालू आहे गव्हाच्या पेरणीचा मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा। आणि तुमच्या गव्हाची पेरणी झाली का मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा। आणि झाली तर कोणत्या कंडिशनला आहे तुमचा गहू, बघूयात आपण की ना किती जणांचे गहू कोणकोणत्या कंडिशनला आहेत।